नमस्कार. आज निवडणुकांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आणि प्रभाग क्रमांक 33 मधून भारतीय जनता पार्टीच्या महिला उमेदवार म्हणून ममताताई सचिनभाऊ दांगट यांनी नुकताच उमेदवारी अर्ज भरलाय. ताई, काय सांगाल? पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिली, तुम्ही उमेदवारी अर्ज भरलाय, काय सांगाल, काय भावना? नमस्कार. सर्वात प्रथमतः मी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांचे मनापासून आभार मानते. त्यांनी जो आमच्यावर विश्वास टाकला, असे आमचे आमदार भीमराव अण्णा तापकीर असतील, केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ असतील, कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील असतील, शहराध्यक्ष धीरजजी घाटे असतील, तसेच गणेशजी बिडकर, राजेशजी पांडे, तसेच माझे पती सचिनजी दांगट, या सर्वांचेच मी मनापासून आभार आणि धन्यवाद व्यक्त करते. तसेच आमच्या भागातील सर्व नागरिक असतील, पदाधिकारी असतील, तसेच आमच्या सर्व सांप्रदायिक क्षेत्रातल्या सर्व मान्यवरांचे मी आज शतशः ऋणी आहे. आणि सगळ्यांनी जो विश्वास टाकला त्यामुळेच आम्ही आज इथपर्यंत पोहोचलेलो आहेत. पक्षाने जी संधी केली त्या संधीचं नक्कीच सोनं करू आणि जे काही नागरिकांचे समस्या प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम करू. धन्यवाद. काय काय विजन असणार आहे तुमचं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर? आपल्या भागामध्ये पाहत असाल तर कचऱ्याचा मोठा प्रश्न आहे, पाणी प्रश्न आहे, महिला सक्षमीकरण असेल आणि आपल्या भागाला विकासाकडे नेण्याचं काम करणार आहे आणि त्याला जास्तीत जास्त प्राधान्य देण्याचं काम करू. नागरिकांना काय आव्हान? नागरिकांना जास्तीत जास्त आमचे जो पॅनल आहे त्यांना जास्तीत जास्त भरघोस मतांनी विजयी करावं हीच आम्ही विनंती करतो. ठीक आहे, मी सांप्रदायिक क्षेत्रातली असल्यामुळे मी एक अभंगाची ओळ म्हणते. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर. धन्यवाद. एकूणच सांप्रदायिक क्षेत्रातलं हे नेतृत्व प्रभाग क्रमांक 33 मधून तुमच्याकडे मतदानाचा जागर करण्यासाठी येत आहे, मतदान मागण्यासाठी येत आहेत आणि या भागाला विकासाभिमुख करू अशा प्रकारचं आश्वासन, अशा प्रकारची विनंती ममताताई दांगट यांनी या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून